सर्व पुरोगामी संघटनांच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत सांगण्यात आले की सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक, विद्यार्थी कार्यकर्ते नेहा बोरा, आयशी घोष, आदर्श साजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिल्लीतील जंतर मंतर येथे विविध मागण्यांसाठी आंदोलन छेडले आहे। या आंदोलनादरम्यान पोलिसांकडून करण्यात आलेल्या कारवाईचा संघटनांनी निषेध व्यक्त केला। नीट परीक्षेतील कथित पेपरफुटी प्रकरण, विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण तसेच शिक्षण व्यवस्थेतील प्रश्नांवर केंद्र सरकारने जबाबदारी स्वीकारावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली। या पार्श्वभूमीवर सांगलीत 24 जुलैपासून स्टेशन चौकात दररोज सायंकाळी 5 ते 7 या वेळेत जंतर मंतर सांगली या नावाने बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली। केंद्र सरकारने आंदोलनकर्त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला। या बैठकीत विकास मगदुम, सतीश साखळकर, अजित सूर्यवंशी, डॉक्टर नंदा पाटील, किशोर केदारी, प्राध्यापक वंदना साबळे, डॉक्टर किसनराव साबळे, तुळशीराम गळवे यांच्यासह सर्व पुरोगामी संघटनांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते।